ऐकू पहिलं जे पोस्टर आजच्या कार्यक्रमाचं बघितलं त्याच्यामध्ये पहिल्या अर्ध्या भागामध्ये हा कंटेंट आहे आणि खाली अर्ध्या भागामध्ये जे आहे ते माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं. 42 संघटना जर एकत्र नाशिकमध्ये गेली काही वर्ष हे काम करता आहेत. विवेकाचा जागर आणि सातत्य त्याच्यामधलं आणि एवढ्या संघटना संस्था एकत्र येऊन ते करणं याच्याबद्दल मी नाशिककरांचं आधी मनापासून अभिनंदन करते. कारण फार थोड्या शहरांमध्ये एवढ्या सगळ्या संघटना एकत्र येतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर तुमचं सगळ्यांचं त्याच्याबद्दल अभिनंदन. आपण सुरुवात करूया. नेक्स्ट इथे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून सरकारी शाळा दत्तक देणाऱ्या सरकारला मी व माझे कुटुंब मतदान करणार नाही असं रिक्षाच्या मागे लागलेला बोर्ड हा सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळतो. मुद्दा असा आहे की लोक आत्तापर्यंत कायम असं म्हणत आलेले शिक्षण क्षेत्रातले विशेषतः पेडॅगॉजीमध्ये काम करणारे शिक्षक म्हणून काम करणारे की शिक्षणामध्ये राजकारण आणू नये. पण शैक्षणिक धोरणं हा राजकीयच प्रश्न आहे, तो राजकीयच मुद्दा आहे. म्हणजे जी धोरणं आत्ता आणली जाता आहेत कुठल्याही काळामध्ये असेल ती सर्वांना अगदी शेवटच्या मुलालासुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं म्हणून आहेत का वंचित बहुजन मुलांचा हक्क हिरावून घेणारी आहेत. हा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे. त्यामुळे राजकीय मुद्द्याला राजकीयच उत्तर द्यावं लागतं. नेक्स्ट आता NEP मागे घ्या याच्यासाठी मुंबईमध्ये एक परिषद झाली झेवियर्स कॉलेजमध्ये. नेक्स्ट त्याच्यानंतर देशभरातून दिल्लीमध्ये लोक जमले होते. लोक हजारो होते. मला फोटो हा एकच मिळाला. शिक्षण बचाव कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आणि काही संघटना ज्या ह्याच्यामध्ये आलेल्या नाहीत संयुक्त कृती समितीमध्ये अशाही संघटनांतर्फे अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं चालू आहेत. नेक्स्ट शिक्षक पालक कामगार शेतकरी संघटना शिक्षणकर्मी आणि लोकशाहीवादी राजकीय पक्ष असे सगळेजणं रस्त्यावर उतरलेत. याच्यामध्ये पालक खूप जास्त आहेत. हा अकोले तालुका अहमदनगर जिल्ह्यातला फोटो आहे. नेक्स्ट अशा महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना एकत्र येऊन लढता आहेत. नेक्स्ट मागण्या काय आहेत तर पहिली आहे की आम्हाला शिकवू द्या, अशैक्षणिक कामं बंद करा. तुमच्यापैकी जे शिक्षक नसतील त्यांना आश्चर्य वाटेल ऐकून की अमुक सप्ताह करा, अमुक पंधरवडा करा. हात धुवा दिन, जागतिक हात धुवा दिन आहे उद्या, तो साजरा करा. उद्या शाळेला सुट्टी आहे तर कुठल्या तरी एका केंद्रातल्या एका शाळेमध्ये जवळपासची मुलं बोलवा, तुम्ही जा, हात धुण्याचे फोटो काढा, फोटो अपलोड करा. शाळा पूर्ण वेळ भरायची गरज नाही. अशा पद्धतीने केवळ फोटोसाठी केवळ साजरं करण्यासाठी गोष्टी चालू आहेत. वेगवेगळ्या प्रभात फेऱ्या, मग मुलांचा रक्तगट आता आधारबरोबर जोडा, अशा असंख्य गोष्टी. आणि युडाईस नावाचा जो एक नॅशनल डेटाबेस आहे त्याच्यामध्ये माहिती भरायची असते. सध्याच्या काळामध्ये लेखी इन्स्ट्रक्शन जातीय शिक्षकांना की त्यातील प्रत्येक गोष्टीला टिकमार्क करा. म्हणजे मुलं मुली अपंग मुलं यांच्यासाठी स्वतंत्र टॉयलेट्स आहेत का, अमुक तमुक जी यादी आहे सगळी. इतका खोटेपणा हा शिक्षण क्षेत्रामध्ये उघडपणाने सहीचं पत्र पाठवण्या इतका याच्या आधी कधी झाला नव्हता. तोंडी सूचना दिल्या जायच्या अनेक वेळा. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकारी कार्यक्रम किंवा NGOचे कार्यक्रम SCRTनी दिलेले, डाएटनी दिलेले किंवा ज्या NGOजना परवानग्या आहेत काम करण्याच्या फील्डमध्ये त्यांचे किंवा एडटेक कंपन्यांचे असे असंख्य कार्यक्रम शिक्षकांच्या माथ्यावर मारलेले आहेत आणि त्यांना काम करायला मुलांबरोबर वेळ नाही अशी परिस्थिती आहे. दुसरी मागणी आहे कंत्राटीकरण GR रद्द करा. त्याच्यामध्ये शिक्षकांचंच फक्त बघितलं तर 25,000 मानधन ज्याला 2 वर्ष अनुभव आहे आणि 35,000 मानधन
ज्याला 3 वर्षाचा अनुभव आहे, पण मुळामध्ये तो 2 वर्षाचा अनुभव नुकत्याच DED BEd झालेल्या शिक्षकांनी मग आणायचा कुठून, याचं काही उत्तर त्याच्यामध्ये नाही. पण आज दुपारी 1:30 वाजता आलेली बातमी अशी आहे की तो GR मागे घेतल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. अर्थातच हे चळवळींचं यश आहे. गेले अनेक महिने वेगवेगळ्या संस्था संघटना आपापल्या पातळीवर किंवा एकत्र येऊन जी चळवळ करता आहेत, त्याचं आता 2024च्या निवडणुका जवळ यायला लागल्यानंतर प्रेशर यायला लागलेलं दिसतं. म्हणजे बदल होतो का, तर बदल होतो जर आपण जमिनीवर रस्त्यावर उतरून आवाज केला तर. पुढचा GR आहे खाजगी कंपन्यांना शाळा दत्तक देण्याचा. दानशूर व्यक्ती NGOज किंवा कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा दत्तक मिळणार. त्यांनी काय करायचं तर पायाभूत सुविधा करायच्या. 19 पायाभूत सुविधांची यादी आहे, त्यातल्या 13 या शिक्षण हक्क कायद्याच्या परिशिष्टामध्ये ऑलरेडी आहेत. 2010 साली शिक्षण हक्क कायदा लागू झाला, 13 वर्ष झाली तरी देखील जर त्या बेसिक सुविधा आपण दिलेल्या नसतील आणि आज त्याच्यासाठी आपण कॉर्पोरेट्सना म्हणत असू की तुम्ही पैसे टाका, तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कॉर्पोरेट्स हे कोणालाच बांधील नाही आहेत. RT ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार कायद्याला बांधील आहे आणि सरकारने जर कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर सरकार जनतेला बांधील आहे, कारण 2024च्या इलेक्शन्स येऊ घातलेल्या आहेत. आणि आजचा मागे घेतलेला एक निर्णय हे त्याचं उदाहरण आहे. दुसरं, शिक्षण मंत्र्यांनी खूप जोरात असं म्हटलेलं आहे आणि लेखी दिलं आहे संघटनांना की तुमच्या रोजच्या कामामध्ये ढवळाढवळ या कॉर्पोरेट कंपन्या करणार नाहीत. पण ती जर यादी बघितली वस्तू पुरवणे, सेवा पुरवणे, तर त्या यादीमध्ये गुणवत्तेसाठीचे कार्यक्रम करणे, त्याच्यात त्यांनी काय काय शब्द वापरलेत, म्हणजे गिफ्टेड मुलांसाठी अमुक कार्यक्रम करा आणि मागे पडणाऱ्या मुलांसाठी तमुक करा, अशा पद्धतीचे कार्यक्रम करण्याची परवानगी यांना त्या GRमध्ये दिलेली आहे. याचा अर्थ ते शिक्षकांच्या डोक्यावर येऊन बसणार. म्हणजे आज कमी लोक आहेत की काय शिक्षकांच्या डोक्यावर, तर अजून एक कोणीतरी येऊन बसणार. समूह शाळांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की RTनुसार 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरमध्ये शाळा मिळायला पाहिजे मुलांना. तर पानशेत पॅटर्नचं कौतुक करणं चाललेलं आहे. पानशेत पॅटर्नमध्ये 20 किलोमीटरच्या परिसरातल्या मुलांना प्रवास करायला लावला जातो आहे. इंटिरियरमधल्या पावसाळ्यामध्ये हे रस्ते बंद होतात, म्हणजे मुलांची शाळा बंद होणार. पानशेतची शाळा ही सरकारी शाळा आहे, पण CSRच्या पैशाने ती चांगली केली आहे. म्हणजे एक सरकारी शाळा वापरून बाकीच्या छोट्या सरकारी शाळा बंद पाडण्याचा हा सगळा प्लॅन आहे त्यांचा. आणि मुलांमधून बालकामगार तयार होणार, मुलींची लवकर लग्न होणार, हे सगळं त्याच्याबरोबर आलं जर त्या वाडी वस्तीवरच्या छोट्या शाळा बंद पडल्या तर. शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या ज्या हजारो जागा रिक्त आहेत, प्रभारी आहेत अनेक ठिकाणी केंद्रप्रमुख, आणि चळवळीचं अजून एक यश मला सांगायला आवडेल की ज्यांच्याकडे प्रभारी केंद्रप्रमुख पद होतं, काही जिल्ह्यांमधल्या सगळ्या लोकांनी ते नाकारलेलं आहे. हे पुन्हा एक चळवळीचं यश आहे. म्हणजे सगळ्या जागा रिकाम्या ठेवायच्या, शिक्षकांना मुलांबरोबर वेळ द्यायचा नाही, मग गुणवत्ता ढासळणार. ती ढासळली की असं म्हणायचं आता आम्ही या खाजगी कंपन्यांना शाळा देतो. सर्व शासकीय शाळा अत्यंत प्राईम लोकेशनवरती, त्यांच्याकडे व्यवस्थित जागा आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की खाजगीकरणाचा इंटरेस्ट हा मुख्यतः कशामध्ये असू शकतो. आणि त्यांची शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करा. नेक्स्ट, शिक्षणावरचा खर्च वाढवा. ह्या मागण्यांसाठी ते आत्ता जे आपण फोटो पाहिले ती सगळी लोकं रस्त्यावर उतरलेली आहेत. पुढचं, शासकीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीमध्ये. नेक्स्ट, आज इथे अनेक प्रकारच्या संघटना, संस्था, शिक्षक, पालक आहेत.
बहुजनांच्या शिक्षणासाठी सरकारी शिक्षण व्यवस्था वाचवणं आणि बळकट करणं हे आपल्या सगळ्यांचं एक ऐतिहासिक कर्तव्य आहे. ऐतिहासिक का हे बघण्यासाठी थोडंसं इतिहास बघूया. नेक्स्ट सर. शिक्षण हक्क कायदा जेव्हा आला तेव्हा आम्ही असं म्हणत होतो की शासकीय शाळा बळकट केल्या पाहिजेत. आज आपल्याला असं म्हणायला लागतं आहे की शासकीय शाळा वाचवल्या पाहिजेत आणि त्या बळकट केल्या पाहिजेत. म्हणजे गेल्या 13 वर्षामध्ये आपण किती परिस्थिती खाली नेलेली आहे शासकीय शाळांची हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट. भारतातल्या शिक्षणाचा जो इतिहास आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्राचीन काळातला इतिहास हा महिलांना आणि शूद्रांना हजारो वर्ष शिक्षणाचा हक्क नाकारलेला होता. नेक्स्ट. आधुनिक काळातला जो इतिहास आहे महात्मा फुल्यांपासून सुरू झालेला तो सर्वसमावेशाचा आहे. अत्यंत क्लिअरली त्यांनी लिहिलेल्या गोष्टींमध्ये विषमता निर्मूलनासाठी शिक्षण, समतेसाठी शिक्षण आणि परिवर्तनासाठी शिक्षण या गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. पाणी घेऊ. 1848 हे वर्ष जे आहे ते जगाच्या इतिहासात महत्त्वाचं वर्ष आहेच, पण भारताच्याही इतिहासात महत्त्वाचं आहे. कारण शिक्षण हे सामाजिक आणि राजकीय बदलाचं हत्यार आहे असं म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढलेली आहे. त्याच्याबद्दलही आत्तापर्यंत भिडेवाडा हे स्मारक करावं याचा लढा चालू होता आणि आता तो निर्णय झालेला आहे. आता तिथे स्मारक होणार आहे. वरती जा तुम्ही माझ्या पुढे चाललात. हां. दलितांसाठी, वंचितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढल्या आपल्याला माहिती आहे. 1882मध्ये हंटर कमिशनसमोर जी महात्मा फुलेंनी मांडणी केली त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक, सक्तीचे आणि मोफत व्हावे हा एक मुद्दा होता. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता जो आज पण लागू आहे की दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षक प्रशिक्षित असायला पाहिजे. आणि फातिमा शेख या औपचारिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून ट्रेनिंग घेतलेल्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या. हे पण महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. नेक्स्ट. सयाजीराव गायकवाडांनी 1906 साली प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं होतं. नेक्स्ट. शाहू महाराज त्यांनी 1917 साली कोल्हापूरमध्ये केलं होतं आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे की हे कशासाठी करायचं. कोल्हापुरातील सर्व प्रजाजन साक्षर होऊन आपली स्थिती ओळखून प्रगती साधण्यास समर्थ व्हावे. म्हणजे ज्याला आपण क्रिटिकल पेडॅगॉजी असं म्हणतो की शिक्षण ह्याच्यासाठी आहे की परिस्थिती समजली पाहिजे आणि ती बदलण्यासाठी सक्षम झालं पाहिजे. त्यांनी शाळेत मुलांना पाठवण्याची पालकांवर सक्ती केली होती. प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी विशेष तरतूद केली होती. शिवाशिव पाळू नये आणि सर्व जाती धर्मांच्या मुलांना एकत्र बसवावे असा वटहुकूम काढला होता. आणि लोकशिक्षण हा लोकशाहीचा पाया आहे असं ते म्हणत होते. नेक्स्ट. पुरोगाम्यांचे सार्वत्रिक शिक्षणाचे प्रयत्न आणि प्रतिगामी शक्तींचा विरोध हे तेव्हापासून चालूच आहे, खूप आधीपासून. गोपाळकृष्ण गोखल्यांनी जेव्हा सक्तीच्या मोफत शिक्षणाचं बिल इम्पेरियल असेंब्लीमध्ये मांडलं होतं तेव्हा काही महाराज आणि संस्थानिकांनी त्याला विरोध केला होता. आणि आर्ग्युमेंट असं होतं की घाई होती आहे खूप किंवा तितकी परिपक्वता आलेली नाही आहे. आणि दरभंगांच्या महाराजांनी 11,000 सह्या गोळा केल्या होत्या ज्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की सर्व मुले शाळेत जाऊ लागली तर शेतीच्या कामांवर विपरीत परिणाम होईल. नेक्स्ट. कर्मवीर भाऊराव पाटलांनी समानतेचा तोच जागा पुढे नेला. जिथे रस्तासुद्धा नव्हत्या अशा लहान गावांमध्ये शाळा काढल्या. महाराष्ट्रात आम्ही जिथे जिथे कार्यशाळा घ्यायला जातो तिथे तिथे अनेक लोक हे रयतच्या शाळांमध्ये शिकून पुढे आलेले असतात. पुढे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे परिवर्तनाचं सार दिलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यांचं असं म्हणणं होतं की सार्वत्रिक शिक्षण हे लोकांना नव्या जाणीवा देऊन समर्थ करेल. तो मूलभूत हक्क झाल्यास तो समानतेच्या बांधणीसाठी जोरदार बळ देईल. परंतु तेव्हाही प्रतिगामी शक्ती आणि पुरोगामी शक्ती यांच्या लढ्यामध्ये काही तडजोडी कराव्या लागल्या. त्या तडजोडींमधली एक तडजोड अशी आहे की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुरुवातीला मूलभूत अधिकारांमध्ये प्राथमिक शिक्षण नव्हतं, ते मार्गदर्शक तत्वांमध्ये होतं. आणि स्वातंत्र्योत्तर लोकशाही भारतातही या लढाया आणि तडजोडी हे दोन्ही चालू राहिलेलं आहे. सॉरी, आजही आपल्याला ही लढाई पुढे न्यायची आहे. नेक्स्ट, 2002मध्ये जेव्हा घटना दुरुस्ती झाली आणि फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन 6 ते 14 वयोगटाच्या मुलांसाठी झालं. खरं तर मार्गदर्शक तत्वांमध्ये 18 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी म्हणजे 0 to 18 अपेक्षित होतं, पण ही पुन्हा एक तडजोड होती की त्याच्यामध्ये 6 ते 14 आलं आणि पुढचं नाही आलं. नेक्स्ट, शिक्षण हक्क कायदा 2009 आपल्याला माहिती आहे. त्याच्यात मोफत आणि सक्तीच्या, नेक्स्ट, ह्याच्यातला मोफत हा शब्द मुलांसाठी आहे आणि सक्ती हा शब्द शासनासाठी आहे. हे अत्यंत स्पष्टपणे कायद्यात लिहिलेलं आहे. आणि 6 ते 14 वयोगटातलं मूल जरी मोठं झालं, 14च्या पुढे गेलं आणि त्याचा 8वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं नसेल तर तो अधिकार त्याचा तरीही लागू आहे, हे पण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट, थोडंसं टेक्निकल होईल पण समजून घेण्याची गोष्ट आहे की गुणवत्तापूर्ण हा शब्द कायद्यात पहिल्यांदा आलेला आहे. गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळेल ह्याची जबाबदारी शासनाची आहे. नेक्स्ट, केंद्र शासनाने अंमलबजावणीचा एक अभ्यासक्रम आराखडा तयार करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट, NCF 2005 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005ला शिक्षण हक्क कायद्यासाठीचा अभ्यासक्रम आराखडा म्हणून मान्यता दिली. म्हणजे एक कायदा आहे आणि एक अभ्यासक्रम आराखडा आहे, हे दोन्ही एकत्र आता कायदेशीर दस्तावेज झालेले आहेत. त्यामुळे जे NCFमध्ये लिहिलेलं आहे तो सुद्धा मुलांचा मूलभूत अधिकार आज तरी आहे, कारण तेव्हा जे नोटिफिकेशन काढलेलं आहे ते अजून रद्द केलेलं नाही आहे. नेक्स्ट, आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय याची अत्यंत दमदार व्याख्या ही NCF 2005मध्ये दिलेली आहे. नेक्स्ट, RT आणि NCF हे सार्वत्रिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कायदेशीर जबाबदारी सरकारची आहे याचे दस्तावेज आहेत. पुढे, आणि मुलांचा मूलभूत हक्क आहे, शासनावर सक्ती आहे आणि भारतीय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची पण ती घटनात्मक जबाबदारी आहे. नेक्स्ट, आता हा दस्तावेज का महत्त्वाचा आहे याच्याकडे थोडंसं बघूया की एकतर त्यांनी क्रिटिकल पेडॅगॉजी दिलेली आहे सर्व विषयांमध्ये. परिस्थितीचं चिकित्सक विश्लेषण करून ती बदलण्यासाठी मुलांना सक्षम करणं. भारतभरातले साधारणपणे 200 लोक एकत्र बसून NCF तयार झाला. आणि हे 200 कोण होते तर ज्यांना जमिनीवरच्या यशाचा अनुभव आहे, समानता, न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही घटनेतली मूल्य मानणारे आणि शिक्षणामध्ये आणणारे आणि राबवलेले असे हे 200 लोक तिथे एकत्र होते. नेक्स्ट, हे पण NCFमध्ये लिहिलेलं आहे की लोकशाही बळकट करायची तर शिकणाऱ्या पहिल्या पिढीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यामुळे ती पण आपली घटनात्मक जबाबदारी आहे. नेक्स्ट, NCFमधली जी व्याख्या आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची की केवळ संधीची समानता नाही तर निष्पत्तीची समानता. मुलांना काय येतं आहे 8वी झालेल्या हे सारखं असायला पाहिजे. आम्ही एंट्री पॉईंटला संधी दिली हे पुरेसं नाही.
आणि परिस्थितीवर मात करून स्वतंत्र आणि समान नागरिक बनवणारं शिक्षण म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण. ही व्याख्या ही अतिशय दमदार आहे, ही आपल्याला जपली पाहिजे. हा महत्त्वाचा फरक आहे. नेक्स्ट, आता NEP काय म्हणते. नेक्स्ट, पहिलं वाक्य हे बरं का, माणसांच्या क्षमतांचा पूर्ण विकास होणं, समता आणि समन्यायावर आधारित समाज घडवणं आणि देशाचा विकास घडवणं, यासाठी शिक्षण ही मूलभूत गोष्ट आहे. मान्य आहे आपल्याला सगळ्यांना हे वाक्य? मोरलेस बऱ्यापैकी मान्य आहे. पुढे जाऊया, दुसरं वाक्य वाचूया. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध केल्यामुळेच आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि समानता, वैज्ञानिक प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक जपणूक या बाबतीत भारत दिवसेंदिवस प्रगती करत आहे आणि जागतिक पातळीवर नेतृत्व करत आहे. आता या सगळ्याचा इंडेक्स बघितला आणि आपण कितव्या नंबरवर आहे बघितलं तर आपण खूप खाली गेलेलो आहे त्याच्यामध्ये. हां, म्हणजे एक वाक्य आपण वापरतो ते शब्द वापरून लिहायचं आणि दुसऱ्या वाक्यात पहिल्या वाक्याचा पूर्णपणे खून केलेला असेल असं अख्खं डॉक्युमेंट आहे NEP 2020चं. नेक्स्ट, पुढे जाऊया. जनरली अपेक्षा अशी असते की आधीच्या धोरणाच्या पुढे गेलं पाहिजे, पण NEP 2020 खूप मागे हटलेलं आहे. कारण निष्पत्तीची समानता ही व्याख्या सोडून दिलेली आहे त्यांनी. प्रवेशाच्या संधीची समानता याच्याबद्दल NEP बोलते. पुढे जाऊया. त्यामुळे आपल्याला 3 गोष्टींकडे बघावं लागतं आहे सध्या तरी की NEPमध्ये काय लिहिलं आहे, केंद्र शासनाने जे GR काढलेत किंवा डॉक्युमेंट्स लिहिली आहेत त्याच्यात काय लिहिलं आहे, आणि प्रत्यक्ष राज्य शासनाची पण अर्थातच, आणि प्रत्यक्ष शाळांमध्ये काय घडतं आहे. शिक्षक आणि जमिनीवर काम करणारे जे स्थानिक अधिकारी आहेत ते काय म्हणत आहेत, काय दिसतं आहे त्यांना तिथे, हे तिन्ही गोष्टी एकत्र बघितल्या की आपल्याला त्यांचा अजेंडा जास्त नीटपणाने दिसतो. पुढे अनेक मूलभूत दोष आहेत NEPमध्ये. त्याच्यामध्ये आजचं वास्तव, त्यातल्या समस्या, उपाययोजना, भविष्याची दिशा आणि योजना हे या धोरणात कुठे फारसं दिसत नाही. नेक्स्ट, कोणतंही धोरण हे राज्यघटनेशी सुसंगत असायला लागतं. याच्यात उलटं केलं आहे, राज्यघटनेत दुरुस्त्या करण्याचं धोरणात सुचवलेलं आहे. नेक्स्ट, पहिला मुद्दा म्हणजे जमिनीवरच्या वास्तवाकडे डोळेझाक आहे. लॉकडाऊन झाला मार्चमध्ये आणि जुलैमध्ये हे धोरण पास झालं 4 महिन्यामध्ये, आणि कोविड काळातल्या आणि नंतरच्या वास्तवाची कुठलीही दखल यातल्या कशातही घेतलेली नाही आहे. म्हणजे मुलांना 2 वर्ष शिजवलेलं अन्न नाही मिळालं, म्हणजे आपलं मिड डे मील, शाळेत यायला नाही मिळालं, शिक्षकांचा आधार नाही मिळाला, मित्रमैत्रिणींचा आधार नाही मिळाला, जवळच्या लोकांचे मृत्यू झाले, मुलं घाबरलेली होती खूप, आणि जी स्थलांतरित झाले पालक त्यांच्याबरोबर जी मुलं हाल अपेष्टा सोसून कशीबशी घरापर्यंत पोचली, पालकांची बेरोजगारी होती, आर्थिक अनिश्चितता, हे सगळं आजही तसंच आहे. काही फार मोठा बदल ह्याच्यात झालेला नाही आहे. मुलांची शाळा सुटली आणि ते बालकामगार झाले, मुलगे पण मुली पण. मुलींची लवकर लग्न झालीच एवढंच नाही तर त्या बालमाता झाल्या, म्हणजे आता कुपोषित मुलं जन्माला येणार, कारण अति लवकरच्या वयामध्ये त्या आई झालेल्या आहेत. हे सगळं जे वास्तव आहे याच्याकडे डोळेझाक केलेली आहे कम्प्लिटली शासनाने. पुढे एकच मुलं जे येत होतं त्यांना ते पण विसरून आली 2 वर्षांनी. या शैक्षणिक हानीची कुठलीही दखल यातल्या कुठल्याही डॉक्युमेंट्समध्ये नाही आहे. पुढे महामारीचा उल्लेख आहे, पण तो ऑनलाईन शिक्षण पुढे रेटायसाठी केलेला आहे. पुढे आणि सोल्युशन जे त्यांनी सजेस्ट केलं 1 इयर अचीवमेंट्स वगैरे असं लिहून, त्याच्यामध्ये घरी शिकण्याचे प्रभावी कार्यक्रम विकसित करणे हे सरकारला दिसलेलं सोल्युशन आहे.
म्हणजे सरकारने आपली जबाबदारी पूर्णपणे झटकून मुलांवर पालकांवर ढकलून दिलेली आहे. पुढे शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन आहे. शाळेची उपलब्धता थोडक्यात बघूया कंपॅरेटिव्ह. शिक्षण हक्क कायद्यात काय दिसतं? 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या आत शाळा मिळाली पाहिजे. 1 किलोमीटरच्या आत 5वीपर्यंत, 3च्या आत 8वीपर्यंत. हे जे प्रेझेंटेशन आहे ह्याच्यात मी जे बोलती आहे त्या मुद्द्यांसकटचं प्रेझेंटेशन मी शेअर करीन तुमच्याबरोबर. म्हणजे जेव्हा तुम्ही पुढे कार्यकर्त्यांशी बोलाल तेव्हा तुम्हाला ते उपयोगी पडेल. NEPमध्ये नेक्स्ट, लहान शाळा बंद करून त्यांना 20 किलोमीटर अंतरावर आणलं जाईल. NEPमध्ये लिहिलेलं आहे समूह असेल शाळांचा. आता समूहाबद्दल बोलत नाही आहे महाराष्ट्र राज्य छोट्या शाळा बंद करून मुलांना प्रवासाने आणण्याबद्दल बोलतं आहे. नेक्स्ट, पालकांना प्रवास भत्ता देणार, पण त्या पाड्यावरचा रस्ता जर बंद झाला असेल आणि तिथे जर काही वाहनाची सोय नसेल, परत मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची आहे याची कुठलीही उत्तरं शासनाच्या GRमध्ये नाही आहेत. पुढे, त्यामुळे अर्थातच शिक्षण बंद पडणार. नेक्स्ट, शाळा कशाला म्हणायचं याची व्याख्या आहे RTEमध्ये. नेक्स्ट, म्हणजे 30 मुलांमागे 1 शिक्षक पाहिजे, जितके शिक्षक तितक्या वर्गखोल्या, किचन शेड पाहिजे, लायब्ररी पाहिजे, अमुक तमुक सगळ्या गोष्टी RTEच्या शेड्यूलमध्ये दिलेल्या आहेत. आणि शेड्यूलमध्ये दिलेल्या गुणवत्तेचं शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे, हे कलम 6मध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट, आता ते काय करू पाहत आहेत? शालाबाह्य, स्थलांतरित आणि अपंग मुलांसाठी 2-3 तासाची जी अनौपचारिक शिक्षण केंद्र पूर्वी होती, वसती शाळा होत्या, महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र होतं, त्याला शाळा म्हणून मान्यता देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना घटना दुरुस्ती करायची आहे. ती 2021मध्येच ते करणार होते, अजून झालेली नाही. नेक्स्ट, आणि या अशा पूर्ण वेळाच्या शाळेत 8वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करता येणं, हे मुलांना मोफत देणं ही शासनाची जबाबदारी नाही, केवळ सक्ती आहे शासनावर त्याची. नेक्स्ट, NEP म्हणतं गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे. नेक्स्ट, गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत आणि पूर्ण करता येण्याची शासनावर सक्ती आहे असं या डॉक्युमेंटमध्ये कुठेही म्हटलेलं नाही. नेक्स्ट, परत शिक्षक किती हवेत? RTEने डिफाईन केलेलं आहे किती मुलांमागे किती मुलं असली तर विषय शिक्षक कसे द्यायचे, आणि औपचारिक शिक्षण त्या शिक्षकांचं किती पाहिजे ह्याच्या पण अटी RTEमध्ये आहेत. नेक्स्ट, NEPमध्ये त्यांनी म्हटलं आहे म्हणजे की जो समूह असेल शाळांचा, तर कला, क्रीडा आणि भाषा विषयांचे शिक्षक हे यांनी वाटून घ्यायचे. म्हणजे जसं दूध घालायला, रतीब घालायला जातात तसं यांनी एकेका शाळेवर जाऊन शिकवणं, हे NEPची आयडिया आहे. नेक्स्ट, आणि दुसरं त्यांनी विद्यांजली नावाचा जो कार्यक्रम डिक्लेअर केला आहे, नावं फार छान वापरतात हे, त्याच्यामध्ये विद्यार्थी, रिटायर्ड लोक, गावातले कारागीर, महिला यातल्या कोणीही स्वयंसेवी शिक्षक म्हणून येऊन शाळेत करावं. म्हणजे जणू काय तो गावातला कुंभार किंवा लोहार अतिप्रचंड पैसे मिळवतोय रोजच्या रोज, की तो आठवड्यातला 1 दिवस शाळेत येऊन शिकवेल. नापास करण्याच्या बाबतीमध्ये नेक्स्ट, RTE म्हणतं की 8वीपर्यंत सार्वत्रिक परीक्षा घ्यायची नाही, नापास करून मागच्या वर्गात बसवायचं नाही. NEPसाठी नेक्स्ट कायद्यामध्ये दुरुस्ती केली त्यांनी. 5वी आणि 8वीत मुलांना नापास करून मागच्या वर्गात ठेवता येईल जर राज्य सरकाराला तसं करायचं असेल तर. म्हणजे तो निर्णय त्यांनी राज्य सरकारवर सोडला. आणि ज्या दिवशी आपलं हे सध्याचं 2 चाकांचं आधी होतं, आता 3 चाकांचं सरकार जे काही आहे,
ज्या दिवशी ते 2 चाकांचं सरकार आलं त्याच्या पुढच्या 2 दिवसांमध्ये हा पहिला निर्णय पास झालेला आहे की 5वी आणि 8वीत मुलांना नापास करायचं सार्वत्रिक परीक्षा घेऊन. नेक्स्ट. म्हणजे बंद करण्याच्या गोष्टींबद्दल अत्यंत तत्पर आहे आपलं सरकार, पण देण्याच्या ज्या गोष्टी आहेत, कल्याणकारी राज्य ही जी संकल्पना आहे त्या बाबतीमध्ये खूपच आपण मागे हटलेलो आहोत, आधी होतो त्याच्यापेक्षा. नेक्स्ट. अशैक्षणिक कामांच्या RTEत म्हणलं आहे 800 आणि 1000 तास मिळाले पाहिजेत शिक्षकांना मुलांबरोबर शिकवण्याचे. पुढे. आणि 3 अशैक्षणिक कामं RTEने सांगितली आहेत: जनगणना, प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळचं काम आणि आपत्ती व्यवस्थापन. याच्या खेरीज कुठलंही अशैक्षणिक काम द्यायचं नाही. शिक्षक आहेत इथे, त्यांना माहिती आहे यादी. पुढे जाऊया. सपाटा लावला आहे त्यांच्या मागे. शिक्षकांवर लादलेल्या नवनव्या एडटेक कंपन्या आहेत. अमुक कंपनीचं सॉफ्टवेअर वापरा, अमुक कंपनीचं ॲप वापरा. ते ॲप वापरण्यासाठी शिक्षकांनी स्वतःचा मोबाईल स्वतःच्या खिशातनं खर्च करून डेटा वापरायचा आहे. त्याच्यानंतर CEOंना पण एक आपला आपला कार्यक्रम द्यायचा असतो प्रत्येक जिल्ह्याला, त्यांचे कार्यक्रम असतात आणि त्या सगळ्याचा डेटा आत्ता ताबडतोब वगैरे भरायचा असतो. नेक्स्ट. उद्दिष्टांच्या बाबतीत RTE गुणवत्तापूर्ण हा शब्द कायद्यात दिला आहे, त्याची व्याख्या दिली आहे NCFमध्ये. नेक्स्ट. आणि पूर्ण होणं ही शासनाची जबाबदारी आहे. पुढे जाऊया, ह्याच्यात थोडं रिपिटिशन आहे. आणि विषमतेवर मात करून समान नागरिक म्हणून जगण्याची ताकद देणारं ही अभ्यासक्रमाची उद्दिष्ट आहे. आणि इकडे काय आहे NEPमध्ये, तर हे शब्दच नाही आहेत कुठे. विषमता आणि त्या मुलांना पुढे आणणं याच्याशी NEPचा काही संबंध नाही आहे. 3री, 5वी आणि 8वी या टप्प्यांवर ओपन स्कूलची परीक्षा देऊन ते त्याला मल्टिपल एक्झिट अँड एंट्री असं म्हणतात. म्हणजे एकदा शिक्षणाबाहेर गेलेलं मूल परत शिक्षणात येईल इतकं भाबडं हे लिहिणारे लोक नाही आहेत. त्यांना माहिती आहे किंवा त्यांना जमिनीवरचं वास्तव माहिती नाही आहे. पण कौशल्य शिक्षणावर जोर दिलेला आहे. म्हणजे या मुलांनी असं बाहेर पडावं, आम्ही नापास पण करू 5वी 8वीत त्यांना आणि कौशल्य शिक्षण देऊ. नेक्स्ट. याच्यामध्ये कला, क्रीडा सकट सगळ्या विषयांना महत्त्व आहे. नेक्स्ट. शिक्षकांची योजना आहे कशी करायची ते. सगळ्या विषयांमध्ये उच्च कौशल्यांबद्दल बोललेलं आहे RTE आणि NCFमध्ये. आणि तिकडे 3रीपर्यंत सध्या फक्त साक्षरता आणि संख्याज्ञानावर भर आहे. फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी FLN हा शब्द सध्या खूप जोरात आहे, कारण निपुण नावाचा एक कॅम्पेन प्रोग्राम दिलेला आहे आणि अनेक NGOज आणि कॉर्पोरेट कंपन्या, फंडिंग एजन्सीज हे सगळे त्याचे लाभार्थी आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांनी मिळून जोर लावलेला आहे निपुणसाठी. इतर विषयांना काही स्थान नाही आहे विशेष. उच्च कौशल्यांचा विचारच नाही आहे. म्हणजे ते याला पायाभूत साक्षरता संख्याज्ञान असं म्हणतात. संख्याज्ञान ही पायाभूत गोष्ट नाही आहे, थिंकिंग ही पायाभूत गोष्ट आहे जी घेऊन मूल येतं आपल्याकडे. त्यामुळे याच्यामध्ये मुलांची मर्यादित तयारी होण्याचा धोका आहे आणि पुढच्या शिक्षणात त्यांना अडथळे येणार हे पण नक्की आहे. नेक्स्ट. विषमता वाढवणाऱ्या ज्या तरतुदी आहेत, म्हणजे आपल्याला जे गावागावातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचायचं आहे त्याच्यात हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. पुढे जा. कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला तिलांजली आहे. गरिबांच्या मुलांना कौशल्य शिक्षणाकडे जाण्याचा रस्ता दिलेला आहे 5वी 8वीत नापास करून. आणि पायाभूत साक्षरता संख्याज्ञानावर अतिरिक्त भर देऊन बहुजनांमधून केवळ साक्षर कामगार तयार करायचे असं प्लॅन आहे तो सगळा. नेक्स्ट. आणि श्रीमंतांच्या मुलांसाठी खुल्या बाजारातले लिबरल आर्ट्ससारखे पर्याय, त्या पद्धतीचे विषय, क्रेडिट सिस्टीम हे सगळं देऊन दर्जेदार शिक्षण श्रीमंतांनी विकत घ्यावं अशी ही योजना आहे. पुढे.
शिक्षण समवर्ती सूचीतला विषय असूनही राज्यांची स्वायत्तता कुठे कुठे कमी केली आहे त्यांनी. तर सगळ्या महत्त्वाच्या फंक्शन्सचं त्यांनी सेंट्रलायझेशन केलेलं आहे. आणि आज तुम्ही बघाल तर NCERT पासून ते डाएटपर्यंत प्रत्येक ठिकाणी कॉर्पोरेट्सचे सल्लागार बसलेले असतात. कॉर्पोरेटचे SCERTतले सल्लागार SCERTच्या डायरेक्टरना सूचना करत असतात काय केलं पाहिजे. नेक्स्ट, शिक्षक आणि शिक्षकांचं मूल्यमापन टीचर एज्युकेशन आणि इव्हॅल्युएशनमध्ये अशी एक बॉडी निर्माण करणार आहेत. पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत ते म्हणतात नॅशनल टेक्स्टबुक्स विथ लोकल फ्लेवर, म्हणजे SCERTनी फक्त वरचे मसाले टाकावेत. परख नावाची एक नॅशनल असेसमेंट सेंटर त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये नॅशनल रिसर्च फाउंडेशन ठरवणार आता देशभरातल्या रिसर्च संस्थांनी कशावरती संशोधन करायचं. आयसर पुण्यामध्ये आहे आणि तिथले लोक नाव न घेता हे सांगतात की तुम्ही गोबर गोमूत्र याच्यावर संशोधन करत असाल तर तुम्हाला भरपूर पैसा मिळेल आणि याखेरीज तुम्हाला कशावर संशोधन करायचं असेल तर निधी उपलब्ध नाही. नेक्स्ट, SCERT ही महाराष्ट्राची अकॅडमिक अथॉरिटी आहे. अकॅडमिक अथॉरिटीचे संचालक IAS ऑफिसर आहेत गेली काही वर्ष, 3-4 वर्ष तरी. का तर IAS ऑफिसर्स हे केंद्र शासनाच्या खाली येतात आणि त्यांच्या डायरेक्शन्स घेऊन ते SCERT चालवणार. अकॅडमिक अथॉरिटीचं जे संचालक पद आहे तिथे अकॅडमिक्समधलं माणूस पाहिजे, अनुभवी माणूस पाहिजे, ते अकॅडमिक माणूस पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नाही. तर हे असं आपणही चालवून घेतलं आहे एवढी वर्ष. नेक्स्ट, पूर्वी जे संतुलन होतं समवर्ती सूचीतल्या विषयांच्या बाबतीतलं केंद्राचं कॉन्ट्रिब्युशन राज्याचं, ते संतुलन बिघडवण्याचा अत्यंत नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहे. पुढे महामारी आणि तंत्रज्ञान असं एक NEPमध्ये लिहिलेलं आहे. साथी महामाऱ्यांमुळे आता नव्या गरजा निर्माण झाल्या आहेत. जिथे आणि जेव्हा पारंपरिक एकत्र येऊनचं शिक्षण होऊ शकणार नाही तेव्हासाठी आपल्याकडे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे पर्यायी मार्ग असले पाहिजेत. नेक्स्ट, आणि केंद्रातले जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, ते असं म्हणतात की महामारीकडून शिकण्याची महत्त्वाची बाब म्हणजे आपले विद्यार्थी शिक्षक कोविड महामारीच्या काळात आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने असाधारण लवचिकता दाखवलेली आहे. यापुढील काळात ज्ञान मिळवण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये तंत्रज्ञानाची फार मोठी भूमिका राहणार आहे. ॲक्टिव्ह टीचर्स फोरमनी केलेल्या सर्वेनुसार 60% वर मुलांकडे त्यावेळी हातात मोबाईल नव्हता, कुठलंच डिव्हाइस नव्हतं. आणि हे म्हणतायत की आम्ही पोचवलं आहे शिक्षण सगळ्या मुलांपर्यंत. नेक्स्ट, आपली काय भूमिका असली पाहिजे चळवळ म्हणून, हा पण मला तंत्रज्ञानाच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आपण तंत्रज्ञानाला विरोध करत नाही आहोत आणि तो करायचा पण नाही आहे, पण प्रत्यक्ष अनुभव, शिकणारे शिक्षक आणि मुलं यांच्यातला प्रत्यक्ष संवाद हेच शिकण्यातलं मुख्य माध्यम असायला पाहिजे आणि या बाबतीत कोणतंही कॉम्प्रोमाइज आपण ॲक्सेप्ट करायचं नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल टूल्स या सर्व सुविधा सर्व शाळांना, महाविद्यालयांना, सर्व विद्यार्थ्यांसाठी ॲक्सेसिबल असायला हव्यात. नेक्स्ट, पण धोरणाने असं म्हटलं आहे की 6वीपासून 40% शिक्षण हे ऑनलाईन असेल. ह्याला आपल्याला विरोध करायचा आहे. म्हणजे मुलांना पोषक आहार देण्याच्या ऐवजी जंक फूड दिल्यासारखं ते आहे. मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्याच्यावर बरेच सर्वेच झाले, अनेक देशांमध्ये याची पाहणी झाली. त्या संशोधनांचे आउटकम्स आपल्या धोरणकर्त्यांनी आपल्यापासून लपवून ठेवलेले आहेत, त्यांनी ते कुठेही येऊ दिलेले नाहीत समोर.
तर मर्यादित डिजिटल टाईम म्हणजे किती हे एकदा प्रत्येक वयाच्या मुलांसाठी ठरवल्यानंतर डिजिटल माध्यमांचा वापर कुठे, किती, कशासाठी, केव्हा करायचा हा निर्णय सर्वस्वी शिक्षकाचा असला पाहिजे. नेक्स्ट, त्यातला आशय आणि त्यातल्या तंत्रज्ञानावर कॉर्पोरेट कंपन्यांचं किंवा कॉर्पोरेट NGOचं नियंत्रण आपल्याला नको आहे. सगळं सॉफ्टवेअर आणि कंटेंट हा ओपन सोर्समध्ये आणि फ्री असायला पाहिजे. आणि हे शब्द NEPच्या 2019च्या ड्राफ्टमध्ये होते ते 2020च्या ड्राफ्टमधून गायब झालेले आहेत. नफेखोर कंपन्यांना शिक्षण क्षेत्रात प्रवेश, हस्तक्षेप आणि वर्चस्वाची संधी देणारं हे धोरण आहे. अगदी पद्धतशीर आपल्याला हे दिसतं. आणि मोफत आणि सक्तीच्या हमीला ऑफिशियली त्यांनी आता तिलांजली दिलेली आहे. नेक्स्ट, तंत्रज्ञानावर इतका जोर का? तर पहिलं म्हणजे आम्ही शिक्षण दिलं असा दिखावा करता येतो. आम्ही हे PDF बनवली, आम्ही ही शाळांना पाठवली, झालं आमचं काम. पुढे आता फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसीवरती म्हणजे वयवर्ष 3 ते 8 वरती एवढा भर देणारं सरकार हे अंगणवाडी तायांचं सगळं प्रशिक्षण ऑनलाईन करणार आहे. आणि कारण काय सांगितलं आहे त्यांनी की त्यांचं नेहमीचं काम बुडू नये म्हणून. नेक्स्ट, तंत्रज्ञानावर कॉर्पोरेट प्रभुत्व आहे आणि NEP हा कॉर्पोरेटचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा अजेंडा आहे. नेक्स्ट, त्यामुळे आपल्यासमोर अशी वेळ आली आहे की आता आपण RTE निवडायचा आहे का NEP निवडायचा आहे. पुढे BSNL, ST बस, शासकीय शाळा या सगळ्या मोडीत काढण्याचा एक प्रयत्न हे शासन पद्धतशीरपणे करतं आहे. आणि हे आपण बोललो की मुलांना शिक्षकांना एकत्र वेळ द्यायचा नाही, मग गुणवत्ता घसरते, मग पालक आपोआप पोटाला चिमटा घेऊन का होईना मुलांना खाजगी शाळेत घालतात जिथे किती गुणवत्ता आहे कोणी बघायला गेलेलं नाही आहे. आणि मग पटक संख्या घसरून आपोआप शासकीय शाळा बंद पडतील. जे BSNLच्या बाबतीत केलं तेच शाळांच्या बाबतीत करण्याचा प्रयत्न आहे. आणि हे पानशेत पॅटर्नबद्दल आपण बोललो. नेक्स्ट, म्हणजे शासन नेमकं काय काय करतं आहे NEPच्या नावाखाली. भाजप आणि RSSचा जो खाजगीकरणाचा आणि सांप्रदायिक कॉर्पोरेटीकरणाचा कम्युनल कॉर्पोरेटायझेशनचा जो अजेंडा आहे तो रेटला जातो आहे NEPच्या मार्फत आणि IAS ऑफिसर्स सगळीकडे बसवून त्यांच्या मार्फत. नेक्स्ट, ते केवळ अर्थकारणात नाही आहे कॉर्पोरेट्सचं वर्चस्व, तर वैचारिक क्षेत्रात सुद्धा आहे. आपण गोदी मीडिया बघतोय, कुठल्या बातम्या दाखवतं कुठल्या नाही दाखवत. महत्त्वाचे कुठलेही प्रश्न न घेता फक्त धार्मीय जातीक तेढ वाढवणारे मुद्दे घेत बसायचं. आणि सोशल मीडिया चॅनलवरती जे लोक काम करत होते न्यूज क्लिकसारखे अशा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना UAPAच्या खाली अडकवायचं, आतमध्ये टाकायचं. आणि श्रीमंत मुलांना बाजाराचे मुक्त पर्याय आणि गरीब मुलांना कुशल कामगार होण्याचे पर्याय असा एक आधुनिक मनुवाद हे शासन आणू पाहतं आहे NEPच्या मार्फत. नेक्स्ट, एडटेक जायंट कंपन्यांना शिक्षण क्षेत्रात मुक्त वाव देऊन सगळ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा डेटा त्यांना उपलब्ध करून देत आहेत. आता 1 स्टुडंट 1 ID नावाचा एक अपार ID आत्ता गेल्या 2-3 दिवसांपूर्वी आला आहे. या अपार IDसाठी तुम्हाला पालकांकडून संमतीपत्रकावर सही घ्यायला सांगितली आहे. आणि तो कंटेंट असा आहे की माझ्या पाल्याचा डेटा कोणालाही विकायची परवानगी मी तुम्हाला देते आहे, जी पालक म्हणून आपल्याला सुद्धा नसते. म्हणजे पालक म्हणून मी माझ्या मुलाचं डिजिटल प्रोफाईल तो 18 पूर्ण व्हायच्या आधी नाही करून ठेवलं पाहिजे.
तरी देखील शासन हा डेटा विकणार आहे, विकायचा आहे, ऑलरेडी विकलेला आहे ॲक्च्युली. आपण सगळे मायक्रोसॉफ्ट वापरतो, गुगल वापरतो, आपला सगळा डेटा, फेसबुक वापरतो, आपला सगळा डेटा सगळीकडे आहे. पण फरक असा आहे की आपला डेटा तिथे आहे कारण आपण आय ॲग्री नावाची एक टिक मार्क केलेली आहे. इथे पालकांनी ती केलेली नाही, तर शिक्षकांनी पालकांकडनं संमतीपत्रक भरून घ्या असं प्रेशर शिक्षकांवर आणलं जातं आहे. नेक्स्ट. आणि हा एक सर्वसमावेशक राजकीय हल्ला आहे, त्याला एक सर्वसमावेशक राजकीय उत्तरच द्यावं लागेल. म्हणून 42 संघटना एकत्र येणं याचं महत्त्व आहे आणि पर्यायही तसाच द्यावा लागेल. त्यातलं आपल्याला इमिजिएट टार्गेट्स काय आणि लाँग टर्म टार्गेट्स काय असं ठरवून ते करावं लागेल. एक थोडं वर जा. एक लोकतांत्रिक पर्याय आत्ता उभा राहतो आहे ज्याच्यामध्ये शिक्षक, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, पालक, नागरिक हे सगळे घटक आहेत. या एका पर्यायात जर आपण एकत्र आलो तर ह्या लढाया जिंकणं आपल्याला शक्य आहे. नेक्स्ट. NEP जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हा तामिळनाडूने डिक्लेअर केलं की आम्ही ही राबवणार नाही, आम्ही आमची NEP बनवणार. त्याच्यानंतर केरळने मीटिंग्ज अटेंड केल्या त्यांच्या शिक्षण मंत्र्यांनी, पण ते त्यांच्या पद्धती न सोडता, जसं FLN ते म्हणाले आम्ही शिकवतो आमच्या मुलांना, आम्ही FLNचं वेगळं मिशन करणार नाही. त्यामुळे केरळने पण बऱ्याच अंशी ती नाकारलेली आहे. कर्नाटकमध्ये अनपेक्षित असताना सरकार बदललं, पण बदलण्यामध्ये अत्यंत सिस्टमॅटिक एफर्ट आपल्यासारख्या सगळ्या लोकांचा होता आणि नवीन सरकार आल्या आल्या त्यांनी हे डिक्लेअर केलं की आम्ही NEP राबवणार नाही. नेक्स्ट. महाराष्ट्रामध्ये काय होणार ही आपली जबाबदारी आहे. नेक्स्ट. आपल्यासाठीची क्रिटिकल पेडॅगॉजी जी मुलांना आपण शिकवायची आहे ती आपण पण राबवली पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, शाहू महाराज, कर्मवीर, आंबेडकर ह्या सगळ्यांनी त्यांच्या काळामध्ये बदलासाठी आणि समानतेसाठी आपली आयुष्य वाहून घेतली. मी प्रत्येक सभेमध्ये हे म्हणते, आज मी इथे आहे पुण्यातून आलेली, कारण त्या काळी आमच्याच पुण्यातल्या लोकांनी शेणाचे गोळे फेकले सावित्रीवर आणि ती न घाबरता तिथे डटके तिने त्याचा सामना करून जे करायचं होतं ते केलं, म्हणून आज मी इथे आहे. तर आता नेक्स्ट. आता ही आपली जबाबदारी आहे. समानतेसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्व मुलांना हक्क म्हणून मिळालं पाहिजे. नेक्स्ट. कॉर्पोरेटवाद, सांप्रदायिकता आणि आधुनिक मनुवादाला आपल्याला हाणून पाडावं लागेल. आपण शासनाला म्हटलं पाहिजे की ह्या गोष्टी बदला, RTEचं इम्प्लिमेंटेशन करा आणि जर का शासन ते करणार नसेल तर 2024 लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका जवळ आहे. आपल्याला सिस्टमॅटिकली पावलं टाकावी लागतील. आपल्याला आपले मतभेद बाजूला ठेवून, हा नाशिकमध्ये बोलायचा मुद्दा नाही आहे, हा पुण्यात जास्त बोलावा लागतो की मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊया. नेक्स्ट. आणि तितकंच महत्त्वाचं हे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी, कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी, की आपापल्या वर्गांमध्ये आणि आपल्या भोवती असणाऱ्या मुलांमध्ये या क्षमता येतील क्रिटिकल पेडॅगॉजीच्या, असं काम आपण करत राहिलं पाहिजे. नेक्स्ट. यशाची काही उदाहरणं दिसायला लागली की मागणी येते आणि मग शासनाची जबाबदारी पण वाढते. नेक्स्ट. आणि मला हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो. सरकारं बदलतात, अधिकारी बदलतात, पण तुम्ही आणि आम्ही शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये परमनंट आहोत. त्यामुळे धोरणं कुठल्या दिशेने जात आहेत ही आपली जास्त जबाबदारी आहे. कारण ते काय येणार, ते आपल्या नावासाठी काहीतरी करणार, 3 वर्षांनी निघून जाणार. सरकार टिकलं तर 5 वर्ष, नाही तर काही तासांची सरकारं पण आपण बघितले. नेक्स्ट.
सरकार जबाबदारी झटकत असेल तर ती घ्यायला लावली पाहिजे, किंवा जे सरकार ती जबाबदारी घेईल त्यांना आणावं लागेल. आणि कर्नाटकनी हे करून दाखवलेलं आहे आपल्याला अगदीच आत्ताच. नेक्स्ट. थँक्यू. हा माझा फोन नंबर, माझा ईमेल ॲड्रेस. हे प्रेझेंटेशन जे तयार केलं होतं ते डॉक्टर विवेक मॉन्टेरोंनी आणि मी मिळून अनेक लेख गेल्या 2 वर्षांमध्ये लिहिलेले आहेत. त्याच्या आधाराने होतं, त्यामुळे प्रेझेंटेशनमध्ये सुरुवातीला त्यांचं नाव पण आहे. एक प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्याचं उत्तर मी आधीच देऊन टाकते की नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन हे काय आहे. मग जर मी इथे उभं राहून NGOजच्या विरोधात बोलते आहे, तर NLF ही SRO म्हणतो आम्ही, सेल्फ रिलायंट ऑर्गनायझेशन. म्हणजे कुठल्याही एका फंडिंगवर अवलंबून राहायचं नाही. फील्डमध्ये कार्यक्रम करत असताना काही एक फंडिंग फील्डमधल्या खर्चांसाठी घ्यायचं, पण संस्था चालवणं, संस्थेच्या ऑफिसचं भाडं, संस्थेतल्या लोकांचं मानधन म्हणावं, याच लेवलचे पगार, हे देण्यासाठी कुठल्याही फंडिंगवर अवलंबून राहायचं नाही. आणि हे केल्यामुळे इतकं ठामपणाने, मगाशी जे मॅडम म्हणल्या की या ठामपणे बोलतात, या भूमिका घेतात, ती भूमिका घेणं शक्य व्हावं याच्यासाठी अशा सेल्फ रिलायंट ऑर्गनायझेशन्स उभ्या राहणं आणि त्या टिकणं हे पण आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं काम आहे. थँक्यू. काही प्रश्न असतील तर, किंवा चर्चेचे मुद्दे किंवा डिसॲग्रीमेंटचे मुद्दे असतील तरी. काय? हां. ते बंद केलं तरी चालेल.